नमस्कार. आपल्याला माहिती आहे का, माहितीचा अधिकार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हातातली एक जबरदस्त ताकद आहे. हो, 2005चा हा कायदा आपल्याला सरकार कसं चालतंय हे थेट विचारण्याचा हक्क देतो. पण या हक्काचं रक्षण करणारे कवचही आहे. आज आपण याच कवचाबद्दल म्हणजे या कायद्याच्या कलम 12 बद्दल एकदम सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता बघा, कोणताही हक्क नुसता कागदावर असून भागत नाही, बरोबर? जर त्याचं रक्षण करणारं कोणी नसेल तर त्याचा उपयोग काय? अगदी एखाद्या किल्ल्यासारखं आहे हे. आपल्या माहितीच्या अधिकारालाही एका भक्कम रक्षकाची गरज आहे. मग प्रश्न हा आहे की हा संरक्षक आहे तरी कोण? आपल्या माहिती मिळवण्याच्या हक्काची हमी नक्की कोण देतं? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी माहिती अधिकाराचा रक्षक कोण आहे हे ओळखू. त्यानंतर कलम 12 मध्ये जाऊन या रक्षकाची रचना कशी आहे ते समजून घेऊ. पुढे या पदांवर आयुक्तांची निवड कोण आणि कशी करतं, आणि शेवटी या पदासाठी पात्रता आणि अपात्रता काय आहे हेही बघू. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे पाहूया. ओके, तर पहिला मुद्दा, माहिती अधिकाराचा रक्षक. बघूया तरी कोण आहे हा संरक्षक. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं कायद्याच्या प्रकरण 3 मध्ये, आणि ते नाव आहे केंद्रीय माहिती आयोग. हो, हीच ती संस्था आहे जी आपल्या माहितीच्या अधिकाराची सर्वोच्च संरक्षक मानली जाते, आणि आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदूही हीच संस्था आहे. चला तर मग आता थेट कलम 12 मध्ये शिरूया आणि बघूया की ह्या महत्त्वाच्या आयोगाची रचना नक्की केली कशी जाते. तर कलम 12 काय सांगतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर केंद्रीय माहिती आयोग म्हणजे केंद्र सरकारने स्थापन केलेली एक बॉडी. आणि या बॉडीचं मुख्य काम काय? तर माहिती अधिकार कायदा देशात नीट पाळला जातोय की नाही यावर देखरेख ठेवणं. म्हणजे हा कायदा फक्त नावालाच नाही तर प्रत्यक्षात वापरला जातोय हे पाहण्याची जबाबदारी यांची आहे. आता बघा, प्रत्येक टीमला एक कॅप्टन असतो नाही का? तसंच या आयोगाचे कॅप्टन म्हणजे मुख्य माहिती आयुक्त हे या संपूर्ण रचनेच्या सर्वोच्च स्थानी असतात. आणि साहजिकच कॅप्टन एकटा लढत नाही, त्यांना मदत करण्यासाठी माहिती आयुक्तांची एक टीम असते. पण इथे एक अट आहे. कायद्यानुसार या टीममध्ये 10 पेक्षा जास्त सदस्य असू शकत नाहीत, म्हणजे जास्तीत जास्त 10च. म्हणजे बघा, कलम 12 नुसार रचना एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. एक मुख्य माहिती आयुक्त आणि त्यांच्या मदतीला जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त. पण इतक्या महत्त्वाच्या पदांवर यांची नेमणूक कोण करतं? तर ही नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. थांबा, पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो. राष्ट्रपती नियुक्ती करतात हे खरं, पण मग या पदांसाठी नावं नक्की कोण ठरवतं? कोणाच्या सांगण्यावरून राष्ट्रपती ही निवड करतात? याचं उत्तर आपल्याला कायद्याच्या कलम 12 पोटकलम 3 मध्ये सापडतं. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की राष्ट्रपती हा निर्णय स्वतःच्या मर्जीने घेत नाहीत. उलट एका खास आणि खूप शक्तिशाली समितीच्या शिफारशीनुसारच ही नियुक्ती केली जाते. मग प्रश्न येतो की या हाय पॉवर कमिटीमध्ये असतो तरी कोण कोण? तर या समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. त्यांच्यासोबत असतात लोकसभेतील विरोधी पक्षनेते, आणि तिसरे सदस्य म्हणजे पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. म्हणजे बघा, ही रचना अशी आहे की यात सत्ताधारी आणि विरोधक दोघे सामील आहेत, जेणेकरून निवड प्रक्रियेत एक समतोल राखला जाईल. बरं, निवड समिती तर आपण पाहिली, पण आता पुढे जाऊया आणि बघूया की या महत्त्वाच्या पदांसाठी पात्रता काय लागते आणि अपात्रता काय आहे. तर मग ह्या पदावर कोण बसू शकतं? कलम 12 पोटकलम 5 सांगतं की ह्या व्यक्ती सार्वजनिक जीवनातील प्रतिष्ठित व्यक्ती असाव्यात. इतकंच नाही तर त्यांना कायदा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता किंवा प्रशासन यांसारख्या क्षेत्रांमध्ये दांडगा अनुभव आणि ज्ञान असायला हवं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा आयोग म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक गट असतो. ठीक आहे, पात्रता तर कळली, पण आता बघूया की अपात्र कोण ठरतं, म्हणजे कोण या पदावर येऊच शकत नाही. आणि या इतक्या कडक नियमांमागे एकच महत्त्वाचा उद्देश आहे, आणि तो म्हणजे आयोगाचं स्वातंत्र्य आणि निष्पक्षपातीपणा जपणं. निवड झालेले आयुक्त कोणत्याही राजकीय किंवा व्यावसायिक दबावाखाली येता कामा नयेत. त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या सार्वजनिक कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावं, हाच यामागचा स्वच्छ हेतू आहे. तर बघा, आपण आयोगाची रचना, निवड प्रक्रिया आणि पात्रता हे सगळं कलम 12च्या आधारे समजून घेतलं. पण आता मनात काही पुढचे प्रश्न नक्कीच आले असतील, जसं की या आयुक्तांचे अधिकार नेमके काय आहेत आणि त्यांचा कार्यकाळ किती असतो? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील आमच्या माहिती अधिकार कायद्यावरील पुढच्या विश्लेषणामध्ये. तोपर्यंत यावर विचार नक्की करा की आयोगाची ही रचना नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी खरंच किती प्रभावी आहे. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.